वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अंगारकी संकष्ट चतुर्थीची ही कथा ऐकल्याने श्री गणेशाची तुमच्यावरती कृपादृष्टी राहते। जीवनातील संकट, अडथळे आणि ग्रह दोष दूर होण्यास मदत होईल। आरोग्य आणि समृद्धीचा लाभ होईल। अवंती नगरीमध्ये क्षिप्र नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते। त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती। ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते। आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवत असत। त्यांना मुलबाळ काहीही नव्हते। एके दिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावरती ध्यान करत बसले होते। त्यावेळेस नारदांची स्वारी तिथे आली होती। नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि नारद त्यांना म्हणाले, हे बघा भारद्वाज, गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत। तुमच्या समोर जे तान्हे बाळ आहे तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिले आहे। भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले। मुनींनी बाळाला मांडीवर घेतले। ते अतिशय लाल लाल जणू अंगारच वाटत होते। मुनींनी बाळाचे नाव अंगरक पुत्र असे ठेवले। मुनींना बाळाला आपल्या आश्रमात आणले। त्याचे पालन पोषण केले। बालपणापासूनच त्याला देवविद्या वेदविद्या शिकविल्या। तो देखील गणेशाची आराधना करू लागला। एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला। त्याने नर्मदेचे परिक्रमा केली। तेथील एका निवांत जागी त्याने श्री गणेशाची कठोर आराधना तपश्चर्या केली। संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला होता। त्याची ही कठोर साधना तपस्या फळाला आली। गणपती बाप्पा प्रकट झाले। ते म्हणाले, वत्सा, तुला काय हवंय ते माग। अंगारक पुत्राने गणपती बाप्पाकडे कोणते वर मागितले असेल तर, मला धन मान काहीच नको, तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा, मला या देहातून मुक्त करा। बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, तथास्तु। अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस। आज मंगळवार आहे। संकष्टी चतुर्थी देखील आहे। ही माझी आवडती तिथी आहे। आज तू माझ्यामध्ये एकरूपता प्राप्त केली आहेस। आजच्या मंगळवारी संकष्ट चतुर्थीला अंगारक चतुर्थी हे नाव दिले जाईल। अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना 21 संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते। तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले। जसे गणपती बाप्पा अंगारक यांना प्रसन्न झाले व सोबतच त्याच्या पित्यांना भारद्वाजांना प्रसन्न झाले, तसे तुम्हाला व आम्हाला प्रसन्न होत हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना। अंगारकी चतुर्थीला हा श्लोक म्हणून आणि चंद्राचे दर्शन करूनच उपवास सोडावा। गणेश अंगारकी श्लोक। गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देव ग्रहणार्घं नमोस्तुते। कृष्ण पक्षे चतुर्थ्या तु समपूजित विधुदये क्षिप्र प्रसीद देवेश अंगारकाय नमोस्तुते। या अंगारकी चतुर्थीचे फल किंवा फलश्रुती अशी आहे की संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते। 21 संकष्ट चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते। तर ही अंगारकी कथा पूर्ण व त्याचे
महत्त्व ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.